नमस्कार मित्रांनो. शारीरिकदृष्ट्या फिट असणं किती महत्वाचं असतं ना, हे मला कालच्या प्रवासात प्रकर्षाने जाणवलं. काल मी कल्याण ते नांदुरा असा रेल्वेने प्रवास करत होतो आणि गाडीला अजून 1 तास अवकाश असल्याने स्टेशनवरील एका बाकावर शांतपणे बसलो होतो. समोरच्या बाकावर एक वयोवृद्ध आजी आणि त्यांच्या शेजारी साधारण 50शीतला एक गृहस्थ बसला होता. थोड्याच वेळात एक महिला आणि तिच्यासोबत 5 ते 6 वर्षाचा एक मुलगा गर्दीतून चालत आला आणि त्या मुलाने समोर बसलेल्या गृहस्थांकडे पाहिलं आणि निरागसपणे म्हणाला, "पप्पा, पुढच्या वेळेस याल ना तेव्हा टोपी घालून या." आजूबाजूचे काही लोक हसू लागले. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर मात्र क्षणात ओशाळलेपणा स्पष्ट दिसत होता मित्रांनो. आणि त्या क्षणी मला प्रश्न पडला की हे बोलणं मुलाच्या निरागस मनातून आलं होतं की त्यामागे मोठ्यांची एखादी टिप्पणी दडली होती. असो, पण या प्रसंगाने मला एक वेगळीच जाणीव करून दिली. मित्रांनो, आज आपण पैशांच्या, कामाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या मागे इतके धावत आहोत ना की स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायलाच वेळ उरत नाहीये. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि आरोग्याची काळजी याकडे आपण दुर्लक्ष करतोय मित्रांनो. त्याचे परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतात. वयापेक्षा जास्त थकलेले, आजारी किंवा वृद्ध दिसू लागतो आपण. आपल्या कुटुंबासाठी राबतो मित्रांनो, पैसा कमावतो, सुख सोयी निर्माण करतो. पण जर शरीराने साथ सोडली तर या पैशाचा आणि यशाचा उपयोग तरी किती राहणार आहे? आरोग्य ही अशी संपत्ती आहे मित्रांनो, जी विकत मिळत नाही हो, ती कमवावी लागते. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी देऊन ती कमवावी लागते. म्हणून म्हणतो की 2 घास कमी खा, पण पौष्टिक खा. दिवसातून थोडा वेळ व्यायामासाठी काढा. शरीर तंदुरुस्त ठेवा. कारण पैसा आहे ना, आयुष्यात महत्वाचा आहेच, याच्याबद्दल दुमत नाहीये. पण पैसा पुन्हा कमवता येतो. हरवलेले आरोग्य मात्र परत मिळवण्यासाठी आयुष्य खर्च करावे लागते मित्रांनो. कोणीतरी म्हटलेलंच आहे, इंग्रजीमध्ये हेल्थ इज वेल्थ. ही फक्त इंग्रजी म्हण नाही बरं का, तर आयुष्य सुखी, सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगण्याचा एक मूलमंत्र आहे. तर आजपासून स्वतःच्या आरोग्यात गुंतवणूक करा. कारण तुमच्या कुटुंबाला तुमचा पैसा जितका महत्वाचा आहे ना, तितकाच तुम्ही निरोगी असणंही देखील त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. धन्यवाद.